आपण श्वसन संस्था आपण बघत होतो. आता श्वसन संस्थेचा आपण काय काय पाहिलेलं आहे. श्वसन संस्थेचा भाग एक आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये श्वसन संस्थेचे अवयव आपण घेतलेले, स्ट्रक्चर, श्वसन संस्था म्हणजे काय, श्वसन संस्थेचे अवयव घेतलेले, नंतर श्वास आत घेणे, ऑक्सिशोषण, विनाक्षी हे आपण सगळं घेतलेलं आहे. ऑक्सिशोषण, विनाक्षी आपण घेतलेलं आहे. आता आपण काय बघणार आहे, मेकॅनिझम, श्वसनाचं मेकॅनिझम पण आपण घेतलेलं आहे. काही गोष्टी मी तुम्हाला बेसिक सांगितल्या खूप साऱ्या. याच्यातलं यामध्ये या ज्या पार्ट आहे याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली पेशी श्वसन कसं डिटेलमध्ये घेता येईल ते आपण घेणार आहे. कारण की याच्यावर कधी कधी डीप क्वेश्चन पण असतात. पेशी श्वसन म्हणजे पेशीमध्ये गेल्यावर पहिले जर आपण बघितलं तर काय होतं, बहिःश्वसन होतं. म्हणजे काय होतं, गॅसेसचं एक्सचेंज कुठे होतं, फुफ्फुसामध्ये. त्याचं पण मेकॅनिझम आपण डिटेल बघणार आहे, कसं गॅसेसचं एक्सचेंज होतं. बहिःश्वसन. नंतर होतं अंतःश्वसन, म्हणजे पेशी आपण गॅसेसचं काय वहन केलं जातं आणि ते पेशीमध्ये काय केलं जातं, पेशीमध्ये गॅसेसचं परत एक्सचेंज होतं. पेशीमध्ये काय, रक्तवाहिन्यातून पेशीमध्ये जातो, O2 जातो, CO2 परत रक्तवाहिन्यांमध्ये येतो. ते काय झालं, अंतःश्वसन. अंतःश्वसनानंतर काय होतं, पेशीमध्ये मग ऑक्सिजनचं युटिलायझेशन होतं, ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामध्ये होतं आणि एटीपी मध्ये रूपांतर होतं. ते काय झालं, पेशी श्वसन. त्याचं मेकॅनिझम कसं होतं ते आपण याच्यामध्ये डिटेल बघणार आहे. आता श्वसनाची यंत्रणा जर बघितली तर प्रमुख काय होतं, 3 चरणामध्ये होतं. 3 चरणामध्ये पहिलं काय होतं, श्वास घेणं, वायूंची देवाणघेवाण होते आणि वायूंचं वहन होतं. हे जर बघितलं तर काय आपण कशामध्ये पाहिलं, बहिःश्वसन, अंतःश्वसनामध्ये होतं. श्वासाच्या हातामध्ये काय होतं, ऑक्सिजन आतमध्ये इनहेल केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, एक्झेल केला जातो. एक्सप्लोरेशन किंवा एक्झेल केला जातो, बाहेर टाकला जातो. एक्झेलेशन आहे इथे. आता जर बघितलं तर एक्सप्लोरेशन झालंय. इनहेल, एक्झेल, एक्झेलेशन आहे इथे. एक्झेलरेशन किंवा एक्झेलेशन म्हणतात त्याला आपण. कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. आणि नंतर काय होतं, गॅसेसचं एक्सचेंज होतं. गॅसेसचं एक्सचेंज कसं होतं, म्हणजे गॅसेसचं एक्सचेंज कुठे होतं, सुरुवातीला एक्सचेंज कुठे होतं, वायू कशामध्ये, अल्व्हिओलामध्ये होतं. आंशिक दाबातील फरकामुळे मी तुम्हाला सांगितलं डिफ्युजन होतं. प्रेशर डिफरन्स मध्ये काय होतं, डिफ्युजन होतं. सिंपल गॅसेसचं डिफ्युजन होतं. जिथे जो वायू जास्त असेल, समजा ऑक्सिजन कुठे जास्त आहे, ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये, वायू कशामध्ये जास्त आहे, रक्तवाहिन्यांमध्ये कमी आहे, मग तो ऑक्सिजन कुठे येतो, रक्तवाहिन्यांमध्ये येतो. आणि CO2 काय, रक्तवाहिन्यातून कुठे टाकला जातो, CO2 रक्तवाहिन्यातून बाहेर टाकला जातो. म्हणजे ते काय होतं, वायुकोश आणि रक्तवाहिन्यामध्ये वायूंची देवाणघेवाणीची प्रक्रिया होती. कशामध्ये, प्रेशर डिफरन्समुळे. आणि वायू विनिमयानंतर काय होतं, O2 CO2 स्वरूपात त्याचं काय होतं, लक्षित ठिकाणी वहन केलं जातं. आता ऑक्सिजन जर पाहिला, याच्यावर पण क्वेश्चन असतो. ऑक्सिजन काय होतो, हिमोग्लोबिनला अटॅच होतो. आणि हिमोग्लोबिनला अटॅच होऊन जर बघितलं, एका हिमोग्लोबिनला 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल अटॅच होतात. किती, 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल अटॅच होतात. आणि ते हिमोग्लोबिन काय होतं, मग ऑक्सिजन वाहून नेतो पेशीपर्यंत. त्याला काय म्हणतो आपण, ऑक्झी हिमोग्लोबिन. काय म्हणतो आपण, ऑक्झी हिमोग्लोबिन. म्हणजे ऑक्सिजन जर बघितलं तर काय होतं, ऑक्झी हिमोग्लोबिनच्या स्वरूपामध्ये 97% वहन होतं. म्हणजे समजा रक्तामध्ये मिसळलं ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये, तो कुठे होतो, हिमोग्लोबिनला अटॅच होतो. आणि हिमोग्लोबिन कशामध्ये असतं, आरबीसी मध्ये असतो. मग तो हिमोग्लोबिनला अटॅच होऊन कुठे जातो, पेशीपर्यंत जातो. ते ऑक्झी हिमोग्लोबिन. तो किती टक्के जातो, 97% कशामध्ये जातो, ऑक्झी हिमोग्लोबिनच्या स्वरूपामध्ये जातो. आणि 30% 70% आहे ते, 70% कशामध्ये जातो, ऑक्झी हिमोग्लोबिनच्या स्वरूपामध्ये जातो. आणि 30% जर बघितलं तर काय, ऑक्सिजन जर बघितलं त्या रक्तामध्ये विरघळतो, म्हणजे प्लाझ्मामध्ये विरघळतो आणि विरघळलेल्या स्वरूपामध्ये 30% जातो. असं 100% ऑक्सिजनचं वहन. म्हणजे 70% ऑक्झी हिमोग्लोबिन आणि 30% काय असतं, मग 30% विरघळलेल्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन काय असतो, ऑक्सिजनचं वहन होतं. त्याचप्रमाणे CO2 चा जर विचार केला, आता CO2 मी तुम्हाला सांगितलं होतं, CO2 परत ऑक्सिजन तिथे पेशीपर्यंत नेला जातो आणि तिथून हिमोग्लोबिनला काय होतं, CO2 अटॅच होतो. हा जो CO2 अटॅच होतो त्यालाच काय म्हणतो, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. त्याला काय म्हणतो आपण, कार्ब अमायनो हिमोग्लोबिनच्या स्वरूपामध्ये. म्हणजे CO2 चं वहन जर बघितलं, CO2 काय होतं, तिकडून कुठपर्यंत आणला जातो, रक्तवाहिन्यांपर्यंत आणला जातो. तर ओढून घ्या. हा जर बघितलं तर काय आहे,
CO2 कुठे पेशींमधून कुठे आणला जाणार, फुफ्फुसापर्यंत आणला जाणार, फुफ्फुसापर्यंत आणला जातो. कशामधून आणला जातो, शिरांमधून आणला जातो, शिरांमधून आणला जातो. आणि हा CO2 मग रक्तामध्ये कशा स्वरूपात असतो, आढळतो, एक तर कार्ब अमायनो हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनला अटॅच होतो. किती टक्के, 23% हिमोग्लोबिनला अटॅच होतो. 7% जर बघितलं तर विरघडलेल्या अवस्थेमध्ये, इथे किती होतं, 30% O2 विरघडलेल्या अवस्थेमध्ये होता. 1% नाही पाठ केली तरी चालेल, फक्त आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की काही रक्तामध्ये मिसळलेला असतो CO2, काही हिमोग्लोबिनला अटॅच असतो, आणि काही काय असतं बायकार्बोनेटच्या स्वरूपात, बायकार्बोनेट बायकार्बोनेट आयन त्याच्या स्वरूपात किती असतो, मग 70% असतो. इथे 70% O2 कशा 70% होता, ऑक्झी हिमोग्लोबिन. जर हिमोग्लोबिनला ऑक्सिजन मी तुम्हाला याच्या वेळेस पण सांगितलं, रक्ताभिसरण संस्था जेव्हा आपण बघितली तेव्हा आपण सांगितलं, हिमोग्लोबिन जर हिमोग्लोबिनला O2 अटॅच झाला तर त्याला काय म्हणतो आपण, ऑक्झी हिमोग्लोबिन. CO2 अटॅच झाला तर त्याला काय म्हणतो, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. आणि CO अटॅच झालं, कार्बन डायऑक्साईड. जेव्हा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त असतं तेव्हा कार्बन डायऑक्साईड पण हिमोग्लोबिनला अटॅच होतो. अशा वेळेस काय होतो, O2 अटॅचमेंटला म्हणजे O2 अटॅचमेंट कमी होते. कार्बन मोनॉक्साईड जर असेल तर कार्बन मोनॉक्साईड हवेमध्ये प्रदूषक आहे. कार्बन मोनॉक्साईड जर हवेमध्ये असलं तर ते काय असतं, प्रदूषण असतं. जेव्हा कार्बन मोनॉक्साईड हवेमध्ये असतो तो हिमोग्लोबिनला अटॅच होण्याची त्याची ॲफिनिटी जास्त आहे O2 पेक्षा. म्हणजे जर HB असं फुफ्फुसामध्ये हिमोग्लोबिन आलं, समजा ब्लड आलं तर, आणि हवेमध्ये कार्बन मोनॉक्साईड पण आहे, तर कार्बन मोनॉक्साईड पटकन अटॅच होतो हिमोग्लोबिनला, तेव्हा त्याला म्हणतात कार्बॉक्झी हिमोग्लोबिन. जेव्हा कार्बन मोनॉक्साईड असतो तेव्हा O2 कमी अटॅच होतो, त्यामुळे काय होतं, आपल्या पेशींना ऑक्सिजन कमी मिळतो. म्हणून कार्बन मोनॉक्साईड काय हवेमध्ये नसावा. हवेमध्ये असला तर काय होतं, आपल्याला ऑक्सिजन कमी मिळतो. म्हणजे CO2 त्याला CO अटॅच होऊन जातो ना, कार्बन डायऑक्साईड लक्षात ठेवा तुम्ही. कार्बन डायऑक्साईड जर आता अटॅच झाला तर कार्बॉक्झी हिमोग्लोबिन, कार्बन मोनॉक्साईड जर अटॅच झाला तर कार्बॉक्झी हिमोग्लोबिन, कार्बन डायऑक्साईड जर अटॅच झाला तर कार्ब अमायनो हिमोग्लोबिन, आणि ऑक्सिजन जर अटॅच झाला त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन. काय म्हणतात त्याला, ऑक्सी हिमोग्लोबिन. हे लक्षात ठेवा. कार्ब अमायनो हिमोग्लोबिन तो 23% मध्ये असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनला अटॅच होऊन जो येतो तो 23%, बायकार्बोनेट स्वरूपात असला तर तो 70% येतो, बर्न होतं, आणि 7% काय असतं मग विरघडलेल्या अवस्थेमध्ये. असं काय असतं, कार्बन डायऑक्साईडचं बर्न होतं. आणि कार्बन मोनॉक्साईड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कार्बॉक्झी हिमोग्लोबिन. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड हे काय, प्रदूषक आहे. दूषित गॅसेसमध्ये काय असतं, कार्बन मोनॉक्साईड असतं. आपल्या पेट्रोलियम पदार्थ पण कार्बन मोनॉक्साईड सोडतात, तर कार्बन मोनॉक्साईड हवेमध्ये नसला पाहिजे. हा चार्ट NCERT मध्ये. आता हे जे प्रेशर दिलाय मी तुम्हाला, प्रेशर दिला, ऑक्सिजन जर बघितलं, आता याच्यामध्ये जर बघितलं mmHg ऑफ ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा प्रेशरचा चार्ट आहे. ते फिगरवर पण सांगतो मी, प्रेशर कुठे हवेमध्ये किती असतो, अल्व्हिओलामध्ये किती असतो, ब्लडमध्ये किती असतं, आणि ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये किती असतं, आणि टिश्यूमध्ये कसं असतं. या प्रेशरमुळे काय असतं, प्रेशर डिफरन्समुळे काय होतं, ऑक्सिजनचं आणि CO2चं एक्सचेंज होत असतं. ऑक्सिजनचं CO2चं. आता हे फुफ्फुस आहे समजा, आता फुफ्फुस आपण दोन्ही फुफ्फुस काढू, आणि तिथून रक्तवाहिन्यात समजा. आता हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. इथे काय आहे, हे फुफ्फुस आहे, इथे हृदय समजा, इथे रक्तवाहिन्या फिरलेल्या आहेत. आता O2 आला समजा, O2 आला, हवेमध्ये O2चा डिफरन्स किती, तर या फुफ्फुसामध्ये किती डिफरन्स आहे, म्हणजे किती प्रेशर आहे, आणि जास्त प्रेशर करून कमी प्रेशरकडे जात असतो गॅस, त्यालाच काय म्हणतो आपण, डिफ्युजन असं म्हणत असतो. आणि तिथे काही ऑस्मोसिस म्हणजे काय असतं, ऑस्मोसिस म्हणजे तिथे वॉटरची गरज असते, पाण्याची गरज असते. वनस्पतींमध्ये जर बघितलं, वनस्पतीमध्ये ऑस्मोसिस होत असतं, वेगवेगळे मिनरल्स ऑस्मोसिसद्वारे वहन होत असतं. समजा ऑस्मोसिस म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, आणि डिफ्युजन म्हणजे काय. समजा इथे इकडची एअर आहे, इकडची ही रूम आहे, आणि इकडची एक रूम आहे. इथे O2 70% किंवा 70 प्रेशर आहे mmHg, आणि जे O2 हे 50 प्रेशर किंवा 50%. तर कुठे जाणार डिफ्युजन, इथे सेमी परमेएबल मेम्ब्रेन, म्हणजे गॅसेसचं एक्सचेंज होणार अशी मेम्ब्रेन. तर तिथे काय होणार, इकडून इकडे जाणार, किती टक्के जाणार, 10% जाणार, म्हणजे 60 होईपर्यंत जाणार ना. जास्त प्रेशर करून कमी प्रेशरकडे गॅस जाणार, याला डिफ्युजन म्हणतात. आणि आता समजा ऑस्मोसिस म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. इथे समजा इथे असं पाणी,
इथे पाणी, इथे मीठ 30% या पाण्यामध्ये, आणि इकडे असं बारीक अशी मेम्ब्रेन याच्यामध्ये पाणी एंट्रीला आहे समजा, आणि इथे मीठ जर बघितलं तर याच्यामध्ये 70%. 70%. म्हणजे सॉल्यूट आणि सॉल्व्हंट. सॉल्व्हंट काय वॉटर आणि सॉल्यूट काय, सॉल्यूट मीठ आहे. हा, तर मीठ आता इथे 70%, तर कुठून कुठे जाणार, या 70% पाणी कुठे जाणार, इथे मिठाचं एक्सचेंज होणार का, पाण्याची एक्सचेंज होणार, पाण्याची एक्सचेंज होणार. मग इथे काय आहे 30% पाणी, इथे 70%. मग इथलं पाणी कुठे जाणार, इकडे जाणार, आणि इथलं आयन काय होणार, इकडे येणार, आयन इकडे येणार, पाणी इकडे येणार. म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन काय होणार, चेंजेस होणार, सेम कॉन्सन्ट्रेशनला यायला. म्हणजे वॉटरचं जर बघितलं, वॉटर ट्रान्सफर जर बघितलं तर कुठून होणार, जिथे कमी काय कमी त्याचं आपण त्याला म्हणतो सुपरटोनिक, हायपोटोनिक आणि हायपोटोनिक आणि आयसोटोनिक. मग हे आयसोटोनिक होईपर्यंत म्हणजे ह्याचं जर मीन काढेपर्यंत म्हणजे 50-50% होईपर्यंत मीठ हे काय होणार, याचं एक्सचेंज होणार. म्हणजे वॉटर जर बघितलं तर काय होणार, या 30%कडून 70%कडे जाणार. वॉटर कुठून जाणार, 30%कडून 70%, म्हणजे हायपोटोनिक कडून हायपरटोनिक कडे जाणार. हायपरटोनिक कडे वॉटर जाणार आणि यांचा बॅलन्स काय होणार, सारखा होणार, आणि ते मिनरल्स काय होणार, मीठ इकडे येणार, मीठ काय होणार, इकडे होणार, डिझॉल्व्ह होणार, म्हणजे सिमिलर होणार. 50-50% पर्यंत आलं की दोन्ही मग काय होणार, सिमिलर होणार. याला म्हणतात ऑस्मोसिस, याला म्हणतात ऑस्मोसिस. तसं वॉटर काय होतं, खालून वर जात असतं, खालून वर कशामध्ये जात असतं, वनस्पतीमध्ये जात असतं, ते ऑस्मोसिसने जात असतं. आणि गॅसेसचं काय होत असतं, डिफ्युजन होत असतं. गॅसेसचं काय होत असतं, डिफ्युजन होत असतं. आता आपण बघू रेस्पिरेशन म्हणजे गॅसेसचं प्रेशर काय, याच्यावर एवढं डीप क्वेश्चन येणार, फक्त आपल्याला माहिती पाहिजे. ऍटमॉस्फिअर मध्ये O2चा प्रेशर किती असतो, 159 असतो. तेच अल्व्हिओलायमध्ये किती असतो, 104 असतो. म्हणजे ऍटमॉस्फिअर मधून अल्व्हिओलायमध्ये जाणार, जास्त प्रेशर करून O2 कुठे जाणार, इथे जाणार. हा, आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून येत असतं, हृदयाकडून फुफ्फुसामध्ये येत असतं. हा, ते कॅपिलरीमध्ये फिरत असतं. आता इथे प्रेशर कसं आहे, कमी, म्हणून हे अल्व्हिओलायमधून कुठे जाणार, O2 डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये जाणार. मग आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड मग कुठे झालं, ऑक्सिजनेटेड झालं, ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऍड झाला, मग त्याचं प्रेशर किती झालं, 95 झालं. परत हे ब्लड कुठे गेलं, हृदयामध्ये गेलं, हृदयामधून कुठे जाणार, पेशीमध्ये जाणार, हृदयामधून रक्तवाहिन्यामधून कुठे जातं, पेशीमध्ये. आता पेशीमध्ये याचा किती प्रेशर झाला, मग 95. इथून O2 याच्यामध्ये गेला ना, O2 याच्यामध्ये गेला, ऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड झालं, 95 प्रेशर झालं त्याचं. आणि टिश्यूमध्ये प्रेशर किती ऑक्सिजनचा, 40 आहे O2 प्रेशर. मग इथून काय होणार, इथे जाणार. हे झालं डिफ्युजन सिंपल गॅसेस. आता CO2 बघू, CO2 टिश्यू मध्ये 45 mmHg आहे, मग तो कुठे येणार, ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये. इथे इकडे गॅस गेला, मग CO2 कुठे येणार, इथे येणार. मग तो ऑक्सिजनेटेड ब्लड मधून काय झालं, ऑक्सिजन कमी झालं, CO2 याच्यामध्ये आला, CO2 याच्यामध्ये आल्यावर काय जाणार, हे डिऑक्सिजनेटेड होऊन जाणार. म्हणजे याचं प्रेशर किती होणार, 45 होणार. 5% कुठे होणार, इथे येणार, mmHg जाणार, हा इथे येणार. इथून मग जर बघितलं तर काय होणार, आता इथे काय डिऑक्सिजनेटेड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं, समजा हे अल्व्हिओलाय, अल्व्हिओलायमध्ये आता डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं कॅपिलरी मधून, त्याचा प्रेशर किती आहे, 45 आहे, अल्व्हिओलायमध्ये 40 आहे CO2. मग काय होणार, हे अल्व्हिओलायमध्ये CO2 येणार, अल्व्हिओलायमध्ये CO2 येणार. आता अल्व्हिओलाय 40 mmHg, आता वातावरणामध्ये किती, समजा 0.3 mmHg, प्रेशर पण तेवढाच आहे. मग तिथून काय होणार, इकडे येणार, कुठे जाणार, ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये जाणार. हेच तुम्हाला फिगर मध्ये मी सांगतो, हेच तुम्हाला असं काय होतं, गॅसेसचं एक्सचेंज. हे काय, mmHg हा प्रेशर आहे, म्हणजे जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे काय असतात, गॅस जात असतात, जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे गॅसेसचं एक्सचेंज होत असतं. आता इथे फिगर आहे, त्या फिगर मध्ये पण तेच आहे तुम्हाला दिलेलं. आता हे जर बघितलं, हा आता अल्व्हिओलाय, अल्व्हिओलाय. आता ही इनेल एअर आहे, आपण इन्स्पायर आहे आणि एक्सपायर आहे. हा, इनिलेशन एक्सपिरेशन, हा एक्सपिरेशन आहे. आता इथून जर आलं, समजा इनिलेशन झालं, म्हणजे हवा आत घेतली अल्व्हिओलायमध्ये, अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजन किती सांगितलं होतं मी, 104 mmHg आहे, आणि CO2 किती होतं, 40. हा, 40 होतं. इथे काय होतं, 159 होतं, हे 0.3 होतं. आता याच्यामध्ये हे काय, पल्मोनरी आर्टरी आली, इथे लंग्स मध्ये आली, हे अल्व्हिओलाय, हा लंग्स मध्ये आली, तर काय होणार, O2 आतमध्ये येणार, कारण की O2चा याच्यामध्ये प्रेशर कसा होता, कमी होता.
40 होता पहिले सुरुवातीला. कसा होता मग आता जर बघितलं O2 95 झाला ना ऑक्सिजनेटेड, आणि डिऑक्सिजनेटेड मध्ये किती आहे 40 आहे. समजा O2 40 आहे, 40% आता इथे इथे किती 104%. मग हाच O2 काय होणार याच्यामध्ये येणार, ते ब्लड काय होणार ऑक्सिजनेटेड होणार. कॅपिलरी मधून पल्मोनरी वेन मध्ये आला, आणि पल्मोनरी वेन मधून कुठे आला, मग हा ऑक्सिजन हृदयामध्ये आला, हृदयाच्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये आला, लेफ्ट ॲट्रियम मधून कुठे आला लेफ्ट वेंट्रिकल मधून हा एओर्टा मधून कुठे गेला बॉडीमध्ये गेला. आता बॉडीमध्ये जर बघितलं तर याचं किती, मग याच्यामध्ये या सिस्टमॅटिक आर्टरीज मध्ये किती पर्सेंट आहे 95%. मग हा टिश्यू पर्यंत आला. आता टिश्यू मध्ये जर बघितलं तर काय आहे, किती टक्के होता टिश्यू मध्ये 40 होता. टिश्यू मध्ये 40 होता. याच्यातून मग कुठे जातं, इथे जातं, टिश्यू मध्ये जातं. आणि टिश्यू मधून परत काय होतं, मग CO2 इकडे येतो. CO2 कशामध्ये येतो, या कॅपिलरीज मध्ये येतो. CO2 कुठे येतो, O2 40 होता ना, मग CO2 याच्यामध्ये जातो. O2 परत कमी होतो 5%. O2 कमी होऊन जातो. मग O2 जर बघितलं तर काय होतं, मग इथे 40%. इथे O2 40% होतो, आणि इथे काय होतं, मग CO2 45% होतं. असं काय होतं, गॅसेसचं एक्सचेंज होतं. हे काय MMOF प्रेशरमुळे होतं. MMOF प्रेशरमुळे होतं. आता आपण बघणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन बघू, म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशन होतं. आता आपण जर बघितलं, हवा आपण घेतली, हवेमध्ये किती टक्के कॉन्सन्ट्रेशन 20 ऑक्सिजन असतो 21%च्या अराउंड, 20.96%. कार्बन डायऑक्साईड किती असतो, आता इथे 0.04 दिलेलं आहे, पण इथे किती आहे 0.03 आणि समथिंग आहे ना, म्हणून असं 0.04 दिलेलं आहे. हे NCERTची डायग्राम आहे. आपण खाली तुम्हाला 0.03% काय असतो कार्बन डायऑक्साईड असतो हवेमध्ये, आणि 78% इथे 78 समथिंग पर्सेंट असतं. इथे 79 दिलंय, पण 78% काय असतं नायट्रोजन असतं. फिगर NCERT मधली आपण जशी तशी घेतलेली आहे, त्यामुळे जास्त चेंजेस काय केलेलं नाही. हा, तर हे 98% असतं. आणि ही कोणती इनहेलर, म्हणजे घेतलेली श्वासात घेतलेली हवेमध्ये जर बघितलं. आता वातावरणामध्ये काय आहे 21% ऑक्सिजन आहे, 0.03% काय कार्बन डायऑक्साईड आहे, आणि 78% नायट्रोजन आहे. हा, आपण आता हवा घेतली म्हणजे ऑक्सिजन किती 20%. आणि जी आपण हवा, मग त्यातला ऑक्सिजन काय आहे बाकी रक्तामध्ये जातो, आणि CO2 त्यामध्ये सोडला जातो, म्हणजे फुफ्फुसामधून बाहेर सोडला जातो ना. आता गॅसेसचं एक्सचेंज झालं इथे. मग ही काय एक्झेल एअर आहे, म्हणजे हवा जी सोडली, आपण जी हवा सोडतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती असतो 16%. म्हणजे पूर्णच्या पूर्ण CO2 सोडतो का आपण, ते ऑक्सिजन रिटर्न पण येतं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण 21% ऍब्सॉर्ब होऊन जातं का आपल्या रक्तामध्ये, नाही होत. त्याच्यातलं किती जातं, अराउंड 4 to 5% अराउंड काय होतं ऑक्सिजन रक्तामध्ये जातं, बाकी रिटर्न येतं. हा, 16% रिटर्न आलं. आणि याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती होतं 0.03%. जी आपण हवा सोडतो त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती असतं 4% असतं. आणि नायट्रोजन जसं तसं 78%. इतर गॅसेस पण असतात. हा, हवेमध्ये जे ऑर्गन असतं, क्रिप्टॉन असतं, जे बाकीचे गॅसेस असतात ना, ते पण असतात. ते एकदम लेस अमाऊंट मध्ये. हे 3चं मेजरचं दिलेलं आहे आपण. हा, म्हणजे जे आपण हवा घेतो त्याच्यामध्ये 21% ऑक्सिजन असतं, 20.96% असतं. आणि ऑक्सिजन आपण जे सोडतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती असतं, कमी असतं. म्हणजे किती असतं 16% असतं. आपण श्वास सोडला त्याच्यामध्ये 16% ऑक्सिजन असतं, आणि 4% कार्बन डायऑक्साईड असतं. इथे 0.03% वरनं डायरेक्ट काय होतं 4%. म्हणजे 4% O2 आत घेतला जातो, 4% CO2 बाहेर सोडला जातो. 4% CO2 बाहेर सोडलं जातं, नायट्रोजन तेवढं असतं. हे काय असतं, हे घेतलेल्या हवेमधलं ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, आणि नायट्रोजनचं प्रमाण, आणि सोडलेल्या हवेमधलं ऑक्सिजनचं प्रमाण, कार्बन डायऑक्साईड प्रमाण, आणि नायट्रोजनचं प्रमाण. हे काय झालं, हे फिगर झालं. आता तेच मी इथे लिहिलेलं आहे. याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय वाटतं एकदा. याच्यामध्ये जर बघितलं तर काय असतं, 78% माणूस जो श्वास घेतो त्याच्यामध्ये 78% नायट्रोजन असतं, 21% O2 असतं, 0.03% काय असतं CO2 असतं. सोडतो त्याच्यामध्ये 78.08% नायट्रोजन असतं, 16% O2 असतो, आणि 4% काय असतो CO2 सोडतो. 4% काय असतं CO2. आता महत्वाचं बघणार आहे आपण पेशी श्वसन. हे कसं होतं गॅसेसचं एक्सचेंज, ते पण मी तुम्हाला सांगितलं. गॅसेसचं एक्सचेंज कसं होतं, हवा आत कशी जाते, बाहेर कशी जाते. त्यावेळेला जेव्हा हवा आत जाते तेव्हा काय होतं, या बरगड्या पुढे येतात, आणि डायफ्रॅम काय असतो खाली जात असतो. डायफ्रॅम खाली, जेव्हा बाहेर पडते हवा तेव्हा या बरगड्या मागे जातात, डायफ्रॅम वर उचलला जातो. हा, आता
आता आता आपण बघितलं की गॅसेस सेक्शन कसं होतं, पेशीपर्यंत जातो, पेशीमध्ये कसं जातं प्रेशरने ते पण जातं, आपण बघितलं मेकॅनिझम मध्ये. आता नेमकं पेशीमध्ये शोषण कसं होतं, पेशीमध्ये शोषण कसं होतं आपण थोडं डीप घेतलेलं आहे, कारण की या डीपवर कधी कधी विचारले क्रेब्स सायकलवर प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये क्वेश्चन विचारले गेलेत. कोणत्या क्लासने घेतलेलं नाही पण आपण याच्यामध्ये घेतो. हे महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. याच्यामध्ये जर बघितलं पेशी श्वसनामध्ये मेकॅनिझम कसं होतं, पेशी श्वसनाचं मेकॅनिझम कसं होतं ते आपण बघू. पेशी श्वसन मध्ये काय मी तुम्हाला सांगितलं की काय होतं, ग्लुकोजचं काय होतं, ग्लुकोज किंवा ग्लुकोज मॅक्झिमम काय असतो, ग्लुकोज आपल्या ऊर्जेची गरज भागवत असतो. त्यानंतर प्रोटीन फॅटचं पण काय होतं रूपांतर होत असतं एटीपी मध्ये, त्याचं पण रूपांतर एटीपी मध्ये होत असतं. पण मॅक्झिमम काय असतं, ग्लुकोज आपण धरला जातो, ग्लुकोज ग्राह्य धरून हे जे क्रेब्स सायकल वगैरे दिलेले असतात. आता ग्लुकोज जर बघितलं, ग्लुकोज हे काय आहे, पेशी श्वसन अशी प्रक्रिया ज्यामध्ये काय असतं, फूड मॉलिक्यूल किंवा अन्न रेणूचं रूपांतर कशामध्ये होत असतं, अन्न रेणूंचं रूपांतर रासायनिक ऊर्जा मुक्त केली जाते एटीपीच्या स्वरूपात, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये एटीपीच्या स्वरूपात मुक्त केली जाते. तो एटीपी अंशतः साठवला जातो, अंशतः काय असतं, पेशी काही युटिलाइज करतात, काही साठवतात. आणि याच्यामध्ये हे एटीपीचं रूपांतर कशापासून होत असतं, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. चरबी म्हणजे फॅट आणि प्रोटीन या सर्वांचा इंधन म्हणून वापर केला जातो. पण मॅक्झिमम वापर कशा केला जातो, कार्बोहायड्रेटचा म्हणजे ग्लुकोजचा केला जातो. पण याचा आता आपण अभ्यास करताना काय करणार आहे, ग्लुकोज सामान्यपणे वापरला जातं अभ्यास करताना, पेशी श्वसनाचा अभ्यास करताना. आता फॅट पण जर असेल तर फॅटचं रूपांतर पण कशामध्ये केलं जातं, फॅटचं रूपांतर पण काय होतं, या क्रेब्स सायकलमध्ये उपयोग होतो, फॅटचं रूपांतर पण केलं जातं आणि प्रोटीनचं रूपांतर पण केलं जातं आणि त्याच्या सुद्धा एटीपी तयार होतो आणि त्याच्यापासून सुद्धा ऊर्जा पेशीला मिळत असते. पण आपण आता ग्लुकोजचं सायकल बघू. आता जे हे पेशी श्वसन जे असतं त्यालाच काय म्हणतात आपण, त्यालाच म्हणतात आता श्वसनातील एटीपी निर्मितीची जी प्रक्रिया असते त्यालाच काय म्हणतात, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह म्हणजे ऑक्सिजनच्या साहाय्याने, फॉस्फोरायलेशन म्हणजे फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये ऍड केला जातो. ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणजे ट्राय म्हणजे तीन फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये अटॅच केले जातात, म्हणून त्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं म्हणतात. म्हणजे फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये ॲडिशन केला जातो ऑक्सिजनच्या साहाय्याने, म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणतात, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं म्हणतात. त्याचे 3 टप्पे होतात. एक होतं ग्लायकोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, ग्लुकोजचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं, ग्लायकोलायसिस. दुसरं असतं क्रेब्स सायकल. आणि तिसरं असतं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. तिलाच काय म्हणतो, इलेक्ट्रॉन वहन सिस्टीम किंवा वहन साखळी असं काय असतं, 3 चेन असतात. पहिलं जर बघितलं, आता एवढं डीप तुम्ही नुसतं वरवर माहिती असलं तरी चालतंय, जास्त डीप तुम्हाला डोक्यावरनं जात असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही. वरवर फक्त तुम्हाला माहिती पाहिजे, वरवर क्वेश्चन विचारले जातात. एवढा अनालिसिस, एवढा असं काय डीप क्वेश्चन याच्यावर विचारले गेलेले नाही आहेत, पण विचारले गेलेले क्वेश्चन. आणि ते कोणते विचारले गेले ते पण मी तुम्हाला सांगतो. आता हे तर विचारतात ग्लायकोलायसिस म्हणजे काय, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. आता पहिले मी तुम्हाला सांगितलं, आता ही पेशी समजा, ही पेशी इथे ग्लुकोज गेला. आता इन्सुलिनचा काय रोल असतो याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. ही रक्तवाहिनी समजा, ही कॅपिलरी, ही पेशीला काय लागतं, ग्लुकोज लागतं. मग इन्सुलिनचा रोल पण सांगतो. आता इन्सुलिन आलं, आपल्या ग्लुकोज आलंय म्हणून इथे काय असतात, इन्सुलिन रिसेप्टर असतात. अशा पेशी आहेत ना, याच्यावर इन्सुलिन रिसेप्टर असतात. मग इन्सुलिन काय करतं, या रिसेप्टरला अटॅच होतं. रिसेप्टरला अटॅच झालं की मग ही इन्सुलिन काय एक प्रकारे चावी पेशीमध्ये ग्लुकोज एंट्रीची. मग ही दरवाजा उघडते समजा. मग इन्सुलिन इथे अटॅच झालं की, इन्सुलिन रिसेप्टरला अटॅच झालं की इथे काय होतं, हा चॅनल ओपन होतो ग्लुकोजचा, आणि ग्लुकोज काय होतं, आतमध्ये पेशीमध्ये एंट्री मारतं. आणि समजा हे ग्लुकोजचं म्हणजे आता इन्सुलिन रिसेप्टर आहेत समजा, असे पेशीवर समजा 10 आहेत, सुरुवातीला 10 रिसेप्टर आहेत. इन्सुलिन काय करतं, त्याला अटॅच होतं आणि त्या रिसेप्टर मधून मध्ये ओपन होतात आणि ते तिथून काय होतं, ते चॅनल ओपन होतं आणि तिथून ग्लुकोज काय होतं, पेशीमध्ये जात असतं. आता डायबिटीज ज्या माणसाला असतो किंवा डायबिटीज कसा डेव्हलप होतो, आता माझ्या बॉडीची पेशी आहेत समजा,
याला काय लागणार, ऊर्जा निर्मितीसाठी ग्लुकोज लागणार. ग्लुकोज पासून फायनल काय असतं, एटीपी तयार होते. एटीपी मध्ये ऊर्जा असते. आता हे मग मी जर कामच करत नाही, समजा मी काम करत नाही म्हणजे माझ्या पेशीला काही कामच नाही, मी बसलोय शिथिल मध्ये, मी दिवसभर काय हालचाल करत नाही, काहीच करत नाही, मी खातोय पण मी खातोय म्हणजे माझ्या बॉडीमध्ये ग्लुकोज आहे, समजा ग्लुकोज आहे पण माझ्या पेशीला ते काय ग्लुकोज आता मी कामच करत नाही तर ऊर्जा लागणार का माझ्या पेशीला? मी कामच नाही करत, माझ्या पेशी काहीच नाही करत, मी असं नाही करत काय, बसून राहिलो समजा, एखादा अवयव आपण वापरला नाही तर त्याला काय ऊर्जा कमी लागती, म्हणजे मशीनला इंधनच कमी लागतं. एखादी गाडी बंद आहे तर तिला इंधन कमी लागणार, पेट्रोल कमी लागणार. तसं या पेशीला ग्लुकोज कमी लागतं. आता ग्लुकोज कमी या पेशीला लागल्यामुळे काय होतं, या पेशीला ग्लुकोज कमी लागतं. आता ब्लड मध्ये तर ग्लुकोज आहे, एखादा माणूस खातोय पण त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे. मग हळूहळू काय होतं, हे इन्सुलिनचे रिसेप्टर बंद होऊन जातात किंवा रिसेप्टर गायब होतात, कमी होतात. इथे 10 तर इथे काय होणार, 5च लागणार. एखाद्याचं कामच नाही, एखादं कुलूप जर उघडलंच नाही तर ते काय होतं, गंजतं, बंद पडतं. तसे रिसेप्टर कमी होऊन जातात, म्हणजे इथे 10 तर 5च उरतात. 5 उरल्यामुळे एखाद्यामध्ये इन्सुलिन पण काय होतं, मग हळूहळू इन्सुलिन प्रोडक्शन पण कमी होतं. इन्सुलिन प्रोडक्शन लागतच नाही म्हणल्यावर कमी होऊन जातं, रिसेप्टर पण कमी. मग अशा व्यक्तींमध्ये काय होतं, बॉडीमध्ये ग्लुकोज असतं, कधी कधी इन्सुलिन पण असतं स्वतःचं, पेनक्रियाज मध्ये इन्सुलिन पण तयार होतं, पण इन्सुलिन रिसेप्टर कमी होऊन जातात. इन्सुलिन रिसेप्टर कमी झाल्यामुळे काय होतं, मग इन्सुलिन बॉडीमध्ये पडून राहतं, मग रक्तामध्ये ग्लुकोजची लेवल जास्त वाढते. मग अशा लोकांमध्ये डायबिटीज तयार होतं. अशा लोकांमध्ये काय होतं, डायबिटीज तयार होतं. तो टाईप 2 डायबिटीज असतो. टाईप 1 डायबिटीज मध्ये काय असतं, टाईप 1 डायबिटीज मध्ये अशा लोकांमध्ये काय होतं, इन्सुलिन प्रोडक्शन होत नाही किंवा ते जेनेटिकल असतं, जन्मजात निर्माण होतं किंवा थोडंसं लहान वयातच निर्माण होतो, तो टाईप 1 डायबिटीज असतो. ते वेगळे पेशंट. आपण टाईप 2 डायबिटीजचं म्हणजे असं डायबिटीज तयार होतो. आता हे ग्लुकोज काय आपण वाहून आणलं, समजा आपण आता फायनल मध्ये आलो, समजा हे एक्स्ट्रा सांगितलं तुम्हाला, डायबिटीज कसा तयार होतो. आता सायटोप्लाझम मध्ये, आता ही पेशी, आता सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोज आला. ग्लुकोज ही पहिली जी प्रोसेस आहे ना, ग्लायकोलायसिस, ते कुठे होते, सायटोप्लाझम मध्ये होते. हे विचारलेलं आहे. हे काय न्यूक्लियस आहे पेशीचं, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. आणि हे काय आहे, सायटोप्लाझम आहे. इथे काय असतं, रायबोझोम असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो, भरपूर असतात, अजून वॅक्युल्स असतात. आणि हे काय, मायटोकॉन्ड्रिया, हे मायटोकॉन्ड्रिया रायबोझोम असतो त्याच्यामध्ये. हे ग्लुकोज आलं तर ग्लुकोजचं पहिले सायटोप्लाझम मध्ये काय होतं, ब्रेकडाऊन होतं, विभाजन होतं. कशामध्ये विभाजन होतं, त्याचं रूपांतरण होतं पायरुवेट मध्ये. मग त्यामुळे थोड्या प्रमाणात इथे पण एटीपी तयार होतो. आणि महत्वाचा घटक म्हणजे काय होतं, NADH, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन. हा NADH, हा इलेक्ट्रॉनचं वहनाचं काम करतो. हा NADH नंतर पायरुवेट तयार होतं, सायटोप्लाझम मध्ये पायरुवेट मध्ये विभाजन होतं. 3 कार्बनचं हे पायरुवेट. याचा काय फॉर्म्युला बिर्मुला एवढं काय पाठ करत बसू नका. ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतं, पायरुवेट मध्ये होतं. आणि हे पायरुवेट मध्ये रूपांतर होत असताना 2 ATP तयार होतात. किती, 2 ATP पण तयार होतात. आणि अजून काय तयार होतं, NADH हा इलेक्ट्रॉनचा वाहक असतो. NADH तयार होतो, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन, NADH तयार होतं. आणि NADH तयार झाल्यानंतर मग आता हे कुठे झालं, सायटोप्लाझम मध्ये. ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये, ग्लायकोलायसिस झालं, पहिली प्रोसेस झाली. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन झालं. ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय असतं, मग क्रेब्स सायकल होतं. पण क्रेब्स सायकल होण्याच्या आधी काय होतं, ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकलच्या मध्ये एक असते, एक ट्रान्झिशन रिॲक्शन होते. पायरुवेट तयार झालंय ना आपलं, या पायरुवेटचं जर बघितलं, डिकार्बॉक्झिलेशन होतं. डिकार्बॉक्झिलेशन म्हणजे कार्बॉक्झिल जो ग्रुप आहे तो वेगळा होतो त्याच्यामधून, COOH हा काय, कार्बॉक्झिल ग्रुप आहे. कार्बॉक्झिल ग्रुप जो आहे तो काय होतो, वेगळं होतं या पायरुवेट मधून. डिकार्बॉक्झिलेशन होतं, पायरुवेटचं रूपांतर काय होतं, डिकार्बॉक्झिलेशन. त्याच्यातून एक COOH ग्रुप वेगळा होऊन जातो आणि त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर, त्याला कोणतं, मग हा डिकार्बॉक्झिलेशन झाल्यानंतर त्याला कोएन्झाइम ए अटॅच होऊन जातो. त्याला कोएन्झाइम, आता समजा हे पायरुवेट म्हणजे हे क्रेब्स सायकल होण्याच्या आधीची क्रिया. पहिलं ग्लायकोलायसिस झालं, ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये झालं, ग्लुकोजचं रूपांतर 2 पायरुवेट मध्ये झालं किंवा पायरुविक ऍसिड मध्ये झालं. त्याला काय होतं, मग कोएन्झाइम ए अटॅच होतं.
आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ऍसिटिल कोएन्झाईम मध्ये होतं. ऍसिटिल कोएन्झाईम मध्ये रूपांतर होतं. ऍसिटिल कोएन्झाईम मध्ये रूपांतर होतं. आणि या ऍसिटिल कोएन्झाईमचं मग काय होतं, क्रेब्स सायकल होतं. क्रेब्स सायकल होतं. ऍसिटिल कोएन्झाईम त्याला सायट्रिक ऍसिड चक्र सुद्धा म्हणतात, क्रेब्स सायकल. मग हे पण कुठे होतं, हे पण काय होतं, क्रेब्स सायकल होण्याच्या आधीची ट्रान्झिशन रिएक्शन. हे लक्षात नाही ठेवली तरी चालते. ट्रान्झिशन रिएक्शन पहिलं काय होतं, ग्लायकोलायसिस होतं, मग नंतर काय होतं, क्रेब्स सायकल होतं. क्रेब्स सायकल होतं. आता क्रेब्स सायकल आपण बघू. क्रेब्स सायकल जर बघू, क्रेब्स सायकल हे ते शॉर्ट मध्ये, पुढे मी डिटेल फिगर पण आहे, तुम्हाला डिटेल फिगर करायची गरज नाही. क्रेब्स सायकल त्यालाच काय म्हणतो, सायट्रिक आम्ल चक्र किंवा सायट्रिक ऍसिड सायकल सुद्धा म्हणतात. हा, त्याच्यामध्ये पायरुवेट जे पायरुवेटचे रूपांतर ऍसिटिल कोएन्झाईम मध्ये झालेलं आहे. आता पायरुवेट मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतं आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचं रूपांतर काय होतं, म्हणजे पहिलं ते ग्लायकोलायसिस कुठे झालं, सायटोप्लाझम मध्ये. ऍसिटिल कोएन्झाईम कुठे होतं, मग मायटोकॉन्ड्रियामध्ये. ऍसिटिल कोएन्झाईम मध्ये रूपांतर झाल्यानंतर या ऍसिटिल कोएन्झाईम अशा एका चक्रातून जातं, म्हणजे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरा घटक, तिसऱ्यातून चौथा घटक, असं सायकल होतं. आणि त्याचं ते सायकल घडत असताना त्यामधून काय होतं, एटीपी तयार होतात. किती एटीपी तयार होतात, मग क्रेब्स सायकल मध्ये 36 एटीपी तयार होतात. 36 एटीपी तयार होतात. नंतर NADH, आपण आधीच बघितलं, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन, ते तयार होतं NADH. आणि FADH2 तो इलेक्ट्रॉनचा वाहक होतो NADH. आणि FADH2 काय, फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि हायड्रोजन, डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन, असा पण काय FADH2 हा एक वाहक पण तयार होतो. तिथे काय होतं, पहिला जो ग्लायकोलायसिस झालं तिथे NADH तयार झालं, इथे NADH आणि FADH2 पण तयार होतं आणि ATP तयार होतं. दुसरा इलेक्ट्रॉनचा वाहक तयार होतो. आणि हे मग हे क्रेब्स सायकल तयार झाल्यानंतर, क्रेब्स सायकल नंतर हे इलेक्ट्रॉनचे वाहक तयार झाले ना क्रेब्स सायकल मध्ये जर बघितलं. आणि मग सुरुवातीला जर बघितलं, क्रेब्स सायकल मध्ये जर बघितलं, अजून एक तिसरी चेन असते, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. याच्यामध्ये जर बघितलं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जर बघितलं, हा NADH आणि FADH2 मधील जे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन अटॅच झालेले वाहक आहेत ना ते, आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या पंपिंगला शक्ती देतात, आणि ज्यामुळे एटीपी तयार होण्यास चालना मिळते आणि मोठ्या प्रमाणात एटीपी तयार होतात. हे दोन्ही मिळून किती आहेत, मग 36 एटीपी तयार होतात. पहिले काय झाले, 2, अशा 38 एटीपी काय होतात, तयार होतात. आणि ऑक्सिजन याच्यामध्ये काय असतो, अंतिम इलेक्ट्रॉनचा स्वीकार करता असतो. आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण करतो, ऑक्सिजन करतो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जर बघितलं तर ही रिॲक्शन घडते. म्हणजे या रिॲक्शन घडल्याला तीन गोष्टी घडतात. पहिलं तर ग्लायकोलायसिस होतं ग्लुकोजचं, नंतर त्याचं पायरुवेट मध्ये रूपांतर होतं. पायरुवेट कशामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं. मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचं ऍसिटिल कोएन्झाईम मध्ये रूपांतर होतं. ऍसिटिल कोएन्झाईम परत एक सायकल मधून जातं, आणि सायकल मधून जात असताना 38 एटीपी तयार होतात. NADH आणि FADH2 तयार होतं. ते पण काय करतं, एटीपी फॉर्मेशनला मदत करतं, किंवा एटीपी इलेक्ट्रॉन वहन करतं. इलेक्ट्रॉन वहन मग प्रोटॉनच्या पंपिंगला मदत होते, आणि त्यातून काय होतं, मग 38 एटीपी जनरेट होतात. 36 ते 2 म्हणजे टोटल 38. आणि H2O आणि ऊर्जा आणि प्लस CO2, याच्यात पण आपला CO2 राहिलेला टाकायचा. CO2 काय होतं, CO2 6H2O आणि एटीपी त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. तर क्रेब्स सायकलचं तुम्हाला मी इथे 2 मिनिट, ही एक फिगर आहे. त्याच्यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन कसं होतं ते बघितलं आपण. इथे ग्लुकोजचं काय होतं, मग फूड घेतलं तर ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड मध्ये रूपांतर होतं, किंवा पायरुवेट, इथे 2 एटीपी रिलीज होतात. क्रेब्स सायकल मध्ये 2 एटीपी रिलीज होतात. आणि जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ना, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चॅनल, ETC चेन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, त्याच्यामध्ये 34 एटीपी तयार होतात. म्हणजे याच्यामध्ये क्रेब्स सायकल मध्ये काय होतं, NADH आणि FADH2 तयार होतात. ते इलेक्ट्रॉन प्रोटॉन पंपिंग या सायकल मध्ये मायटोकॉन्ड्रियामध्येच होतं. हे 2 मायटोकॉन्ड्रिया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होती, आणि त्याच्यामध्ये 34 एटीपी तयार होतात. असे टोटल किती एटीपी तयार होतात, मग 38 एटीपी तयार होतात. इथे काय होतं, H2O तयार होतो शेवटी, H2O आणि CO2 तयार होतो. H2O आणि इथे बघा CO2, क्रेब्स सायकल मध्ये CO2 होतो शेवटी,
H2O तयार होतो. शेवटी काय होतं, H2O तयार होतो आणि तो H2O आणि CO2 काय होतं, बाहेर टाकलं जातं. H2O आणि CO2 बाहेर टाकलं जातं. आता आपण इथे इथे असा चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये पण तेच आहे, पण तिथे क्रेब्स सायकल जर बघितलं, पेशीमध्ये पेशीची फिगर होती. तिथे ग्लायकोलायसिस, 2 ATP, पायरुवेट, नंतर काय होतं ऑक्सिडेटिव्ह डिकॉर्बॉक्सिलेशन. तुम्हाला सांगितलं डिकॉर्बॉक्सिलेशन म्हणजे त्याचे कार्बोक्सिल ग्रुप सेपरेट होतो, मग ॲसिटिल कोएन्झाइम येतं इथे. आणि इथे काय होतं, ही जर बघितलं ट्रान्झिशन फेज होती ती, या दोन्ही मधली क्रेब्स सायकल मधून पण NADH2 FADH2 येतं, NADH आणि FADH2 बाहेर पडतं आणि ATP पण तयार होतं त्याच्यामध्ये 2. नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्याच्यामध्ये 34 ATP आणि शेवटी काय होतं CO2 आणि H2O आणि ATP तयार होतं. आणि ते फर्मेंटेशन, पायरुवेट O2 प्रेझेंट नसेल तर तिला काय म्हणतो फर्मेंटेशन, किंवा आपण लॅक्टिक ऍसिडची चेन, लॅक्टिक ऍसिड पण तयार होतं, इथेनॉल तयार होतं किंवा मग लॅक्टिक ऍसिड तयार होतं. हे काय ग्लुकोजचं. हे काय आहे, हे ऑक्सिशोषण आहे, हे विनॉक्सिशोषण. विनॉक्सिशोषणामध्ये क्रेब्स सायकल होतं का नाही, क्रेब्स सायकल घडत नाही, असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्रेब्स सायकल जर पाहिजे असेल तर डिटेल क्रेब्स सायकल पण आहे. हे बघा ऍसिटिल कोएन्झाइम त्याचं रूपांतर सायट्रेट मध्ये होतं, सायट्रेटचं आयसोसायट्रेट, त्याच्यामध्ये केटोग्लुटोरेट, नंतर सक्किनिल कोएन्झाइम, सक्सिनेट, फुमेरेट, मॅलेट. आणि याच्यामध्ये कसं आहे, इथे वॉटर युटिलाइज होतो, इथे NADH2, इथे CO2 रिलीज होतो, इथे CO2 रिलीज होतो या रिएक्शन मध्ये. इथे एक ATP, इथे एक ATP युटिलाइज केला जातो, तो वरचा ATP. इथे मग काय आहे, अशी कशी रिएक्शन होते ना, ग्लुकोज असेल, फॅटी ऍसिड असेल, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये होत असतं. याची गरज नाही आपल्याला. हे कशामध्ये, याची गरज कुठे असते, नीटच्या एक्झामला असते. हे डिटेल सायकल नीटला विचारतात. हा, आणि याच्यानंतर मग काय असतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते. त्याच्या फिगरची गरज नाही, दिलेले क्रेब्स सायकल मी तुम्हाला जर त्याचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. शोषणाबद्दल काही यातून महत्वाच्या बाजू आहेत, मुद्दे आहेत, त्याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत किंवा क्वेश्चन विचारतात. हा, हे म्हणजे काय, जर बघितलं विश्रांतीच्या वेळी जर बघितलं, सामान्य माणसामध्ये किती वेळा शोषण होतं, 14 ते 18 वेळा शोषण. आणि मुलांमध्ये शोषण दर कसा असतो, जास्त असतो. मुलांमध्ये शोषण दर 30 पेक्षा जास्त असतो लहान मुलांमध्ये. नंतर सस्तन प्राण्यांमध्ये जर बघितलं तर काय असतं, निगेटिव्ह प्रेशर ब्रिदिंग असतो. निगेटिव्ह प्रेशर ब्रिदिंगमुळे काय होतं, म्हणजे प्रेशर कमी जास्त असतो ना, निगेटिव्ह प्रेशर ब्रिदिंग, त्यामुळे काय होतं, शोषण आणि जेवण आपण एकदाच करू शकतो. निगेटिव्ह प्रेशर ब्रिदिंगमुळे काय होतं, शोषण आणि जेवण आपण एकदाच करू शकतो, म्हणजे जेवताना पण आपलं शोषण चालूच असतं. हा, प्रत्येक व्यक्ती दिवसाला जर बघितलं 10 ते 20 किलो हवा श्वासाद्वारे फुफ्फुसात घेतो. हे क्वेश्चन विचारला गेलेला आहे, किती किलो हवा घेतो, किती, 10 ते 20 किलो काय आहे, हवा श्वसनाद्वारे प्रत्येक व्यक्ती घेत असतो, श्वसनाद्वारे हवा केजी मध्ये काय दिलेलं आहे. प्राण्यांमध्ये काही श्वसन पद्धती मी तुम्हाला सांगितलं होतं, डायरेक्ट होतं, इनडायरेक्ट होतं. डायरेक्ट गॅसेसचं एक्सचेंज पण काहींमध्ये होत असतं, आता हे इनडायरेक्ट आहे. त्वचामध्ये कुटनेस रेस्पिरेशन त्याला म्हणतो, त्वक श्वसन. आळ्या असतील, बेडूक असेल, गांडूळ असेल, त्याच्यामध्ये काय असतं, त्वचेद्वारे शोषण होत असतं. फ्लोम, ब्रॉन्कियल रेस्पिरेशन त्याला म्हणतो आपण, त्यालाच कल्ले पण म्हणतो, ते मत्स्यवर्गीय प्राण्यांमध्ये होत असतं. आणि श्वासनलिकेमधून शोषण कशामध्ये होतं, कीटक, झुरळ आधी क्वेश्चन विचारले जायचे याच्यावर, कीटक आणि झुरळ. त्याच्यामध्ये काय होतं, श्वासनलिका, ट्रॅकियामधून रेस्पिरेशन होतं, कंबाईनला विचारू शकतात ते क्वेश्चन. आणि माणसामध्ये, सस्तन प्राण्यांमध्ये जर बघितलं तर कशामध्ये होतं, मग लंग श्वसन, लंग्स रेस्पिरेशन. उभयचर प्राणी असतील, पक्षी नसतील, सत्सन प्राणी असतील म्हणजे मॅमल्स असतील, त्यांच्यामध्ये कसं असतं, लंग्सद्वारे शोषण होत असतं. याच्यावर पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे एकदा, याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय, कंबाईनलाच विचारलाय वाटतं, याच्यामध्ये कंबाईनला क्वेश्चन विचारला गेलाय. म्हणजे हिमोग्लोबिन, आपल्यामध्ये हिमोग्लोबिन कसं असतं, रेड असतं. आपल्यामध्ये हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अटॅच होतं, तसं काही प्राण्यांमध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचं पिगमेंट असतं. माणसामध्ये जर बघितलं हिमोग्लोबिन असतं, त्याचा कलर कसा असतो, रेड असतो. वर्टिब्रेट्स मध्ये असतो, वर्टिब्रेट्स म्हणजे ज्याच्यामध्ये पाठीचा गणा आहे, वर्टिब्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये काय असतं, रेड कलरचं हिमोग्लोबिन. हे पिगमेंट O2 ऑक्सिजन शोषणासाठी महत्वाचं असतं, ऑक्सिजन त्याला अटॅच होतं. आणि ॲनेलिड्स जर पाहिले असतील, ॲनेलिड्स म्हणजे काय असतात, आपण त्याला ॲनेलिडा तुम्ही पहिले बघितलं असेल, आपले पोटामध्ये ॲनेलिड असतात, किंवा मग आपण गांडूळ वगैरे बघितलं ॲनेलिडा.
ॲनिलिडामध्ये कसं असतं, क्लोरोक्रुओरिन हा काय असतो, हा पिगमेंट असतो. एकदा क्वेश्चन विचारला गेलाय त्यामुळे काही पुस्तकामध्ये ऍड पण झालेलं आहे. हा, एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे ऍड झालेलं आहे. कधी कधी काय होतं, पुस्तकं त्याच्यामुळे अपडेट होत असतात. आपल्याला वाटतं की हा या पुस्तकातलेच क्वेश्चन आहेत, पण ते कधी कधी काय आउट ऑफ बुक किंवा एनसीईआरटी टेक्स्ट बुक याच्यातले क्वेश्चन असतात. ते क्लोरोक्रिओरिन हे रेड कलरचं असतं, ॲनिलिडामध्ये असतं. लिंगुलामध्ये काय असतं, पिंक कलरचं पिगमेंट असतं, हिमेरायथ्रिन असतं. आणि मोलुस्क, क्रस्टासियन्स याच्यामध्ये हिमोसायनिन असतं, हे ब्ल्यू कलरचं असतं. कसा कलर असतो त्याचा, ब्ल्यू कलर. याच्यावर क्वेश्चन विचारला गेला. आता आपण पुढचं बघू. हे डायरेक्ट पाठ करायची गोष्ट आहे. हे काय पाठ करायचं आहे, कशामध्ये किती असतं, फक्त एक एकच पाठ करा. लिंगुला, मोलुस्का, क्रस्टासियन्स याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा दिलंय. हा पहिला जो आहे ना, हा पहिला क्वेश्चन विचारला गेलाय. एवढं जरी पाठ केलं तरी चालतंय. बाकी पुस्तकामध्ये पापड पसारा दिलाय, लिंगुला असून पुढचं दिलंय, एवढं लक्षात राहत नाही. एवढं लक्षात राहत नाही. हा, जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं कमी जरी लक्षात ठेवलं तरी पण ते लक्षात राहतं. हा, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पण तुम्हाला ते काय होणार, सॉल्व्ह होणार क्वेश्चन. आता शोषण गुणांक किंवा त्याला म्हणतात रेस्पिरेटरी क्वेश्चन. रेस्पिरेटरी क्वेश्चन किंवा शोषण गुणांक त्याला म्हणतात. रेस्पिरेटरी क्वेश्चन क्यू आहे आता, QO. हा, रेस्पिरेटरी क्वेश्चन किंवा शोषण गुणांक काय भानगड आहे. रेस्पिरेटरी क्वेश्चन जर बघितला म्हणजे शोषण गुणांक काय भानगड ते आपण बघू. जे उत्सर्जित झालेला CO2 आहे याचं व्हॉल्यूम किंवा घनफळ हे शोषलेल्या O2च्या घनफळाशी किती गुणोत्तर आहे. म्हणजे आपण जर 1% O2 घेतला किंवा 100% O2 घेतला आणि किती टक्का CO2 सोडला किंवा सोडलेला CO2 आणि घेतलेला O2 याचं किती गुणोत्तर आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, शोषण गुणांक किंवा रेस्पिरेटरी क्वोशंट असं म्हणतो. शोषण गुणांक किंवा रेस्पिरेटरी क्वोशंट. कधी कधी काय होतं, आपण जर CO2 100% घेतला तर O2 पण 100 सोडतो. शोषण गुणांक काय होणार, जर आता घनफळ जर बघितलं, आता इथे हा फॉर्म्युला आहे समजा रेस्पिरेटरी क्वोशंटचा. हा, म्हणजे O2 किती, CO2 किती फॉर्म झाला. आता CO2 इथे जर बघितलं तर CO2चं घनफळ आहे 30 फॉर्म झाला आणि व्हॉल्यूम ऑफ O2 युटिलाइज किती व्हॉल्यूम आहे, 30 व्हॉल्यूमचा युटिलाइज झाला. तर याचा रेस्पिरेटरी क्वोशंट काय येणार, 1 येणार. किती येणार, 1 येणार. आणि समजा इथे CO2 60 तयार झाला आणि O2 युटिलाइज झाला 30, रेस्पिरेटरी क्वोशंट काय येणार, 2 येणार. रेस्पिरेटरी क्वोशंट किती येणार, 2 येणार. आणि समजा इथे 30 O2 युटिलाइज झाला आणि CO2 15 सोडला व्हॉल्यूम, तर रेस्पिरेटरी क्वोशंट किती येणार, 0.5 येणार. असं काय, यालाच काय म्हणतो आपण, रेस्पिरेटरी क्वोशंट. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ CO2 फॉर्म भागिले काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ O2 युटिलाइज, किती उपयोग झाला, त्यालाच काय म्हणतो आपण, रेस्पिरेटरी क्वोशंट. आता कार्बोहायड्रेटचा जर बघितला म्हणजे ग्लुकोजचा जर बघितला, रेस्पिरेटरी क्वोशंट किती असतो मग, 1. म्हणजे जेवढा O2 युटिलाइज होतो तेवढा CO2 काय होतो, CO2 रिलीज होतो. आणि प्रथिनांमध्ये जर बघितलं तर काय, 0.90 म्हणजे CO2 कमी सोडला जातो, O2 जास्त युटिलाइज होतो. 0.90 आला म्हणजे काय येणार, वरची व्हॅल्यू काय असणार, कमी असणार. वरची व्हॅल्यू कमी असणार म्हणजे हा जर 90 असेल तर हा किती असणार, 100. म्हणजे किती येणार, 0.90. म्हणजे जर प्रोटीनचा जर प्रोटीन पासून जर ऊर्जा शोषणामध्ये जर प्रोटीन उपयोगात असेल तर त्याचा रेस्पिरेटरी क्वोशंट किती असतं, 0.90. म्हणजे कमी काय असतं, कमी CO2 सोडला जातो, व्हॉल्यूम ऑफ CO2 कमी सोडला जातो. आणि मेदाचा जर बघितलं तर किती, 0.70. म्हणजे मेदामध्ये जर बघितलं तर काय होणार, 100 जर O2 युटिलाइज केला जाईल तर CO2 किती सोडला जाणार, 70. म्हणजे 0.70. म्हणजे जर बघितलं तर काय, मेदाचा जर बघितलं तर त्याच्यापेक्षा कमी रेस्पिरेटरी क्वोशंट. ही संकल्पना आहे की ते लक्षात ठेवा, कधी कधी विचारलं जातं रेस्पिरेटरी क्वोशंट म्हणजे काय किंवा शोषण गुणांक म्हणजे काय. आता शोषणासंबंधी काही आधार मी तुम्हाला बरोबर सांगतो, ते पण महत्वाचे, त्याच्यावर पण कधी कधी क्वेश्चन. हायपोक्सिया म्हणजे काय असतं, ऊतींमध्ये पेशींमध्ये ऑक्सिजनची कमी स्थिती. आपण काय होतं, हायपोक्सिया म्हणजे काय होतं, हायपोक्सिया झालं तर काय होतं, शोषण दर वाढतो आपला, शोषण दर वाढतो. म्हणजे आपण जोरजोरात श्वास घ्यायला लागतो, तेव्हा श्वास घ्यायला लागतो जेव्हा पेशींना ऑक्सिजन कमी भेटायला लागतं. एखाद्या बंद खोलीत 100 लोक तयार कोंबले आपण, तिथे ऑक्सिजन कमी होतं, कमी ऑक्सिजन झालं तर पेशींना कमी भेटायला लागतो.
मग आपण काय होतं, ऑक्सिजनचा दर वाढतो, रेस्पिरेटरी दर रेट वाढतो आपला, पण पेशींमध्ये ऑक्सिजन कमी होतो, त्याला म्हणतो हायपोक्सिया. किंवा आपण उंचावर गेलो समजा पर्वतावर चढलो, तिथे वरवर ऑक्सिजन कमी असतं, मग आपल्या रेस्पिरेशन रेट वाढतो, पेशींना ऑक्सिजन कमी मिळतो किंवा ऑक्सिजन कमी असतो पेशींना, त्या स्थितीला काय म्हणतो आपण, हायपॉक्सिया. पेशींना किंवा ऊतींना ऑक्सिजन कमी असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, हायपॉक्सिया म्हणतो. ऍपनियाज म्हणजे काय, श्वास घेताना श्वसन क्रिया दीर्घकाळ चालू राहणे. म्हणजे श्वास जेव्हा घेतो ना आपण तेव्हा श्वसन क्रिया काय आणि दीर्घकाळ चालू राहणे, दीर्घकाळ चालू, त्यालाच ऍपनियाज म्हणतात. म्हणजे श्वसन, प्रोलॉंग श्वसन. आपण जर बघितलं तर आपलं किती होतं, नॉर्मल 15 ते 20 किंवा 14 ते 18 श्वसन होतं ना, अशा लोकांचं जर बघितलं तर कमी होतं, म्हणजे श्वसन रेट कमी असतो, प्रोलॉंग श्वसन असतं. म्हणजे एका मिनिटाला यांचं 10 श्वसन होणार, प्रोलॉंग श्वसन होणार, मग त्याच्यामध्ये त्यालाच काय म्हणतात, ऍपनियाज. ऍटेलेक्टेसिस जर बघितलं तर फुफ्फुसाचा काही भाग किंवा संपूर्ण फुफ्फुस काय होतं, कोसळल्यासारखं होतं. कोसळल्यामुळे त्यात काय होतं, हवेचा अभाव होतो. म्हणजे ऍटेलेक्टेसिस म्हणजे काय होतं, कोलॅप्स ऑफ लंग्सच्या पेशी डेथ होते किंवा ते आता कोलॅप्स होतं. एखाद्या वेळेस काय होतं, लंग्समध्ये जर अत्यंत टार किंवा एकदम घाण गेली किंवा आपण निकोटीन म्हणजे सिगरेट वगैरे ओढत असतं, ते दूर 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 जमा होत जातं, त्या पेशी डेथ होत जातात. मग लंग्स काय होतं, कोलॅप्स होतं, फंक्शन कोलॅप्स होतं. एकदम एका दिवसात नाही होत ते, काही आजार झाला तर लंग्स कोलॅप्स होतं, त्यालाच काय म्हणतो आपण, ऍटेलेक्टेसिस. नंतर हे फिवर म्हणजे काय, असं श्वसनाचा वरचा भाग जो श्वसनाल त्वचेचा भाग असतो त्याचा काय होतो, दाह होतो. म्हणजे हा फिवर आहे हे फिवर, त्याच्यामध्ये काय होतं, श्वसनाचा आजार येतो. त्याच्यामध्ये जर बघितलं, श्वसन मार्गाची जी म्युकोजल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये काय होतं, तीव्र दाह होतो, सूज येते. अॅनोक्सिया म्हणजे श्वास घेतलेल्या वायूमध्ये काय असतं, धमनीतील रक्तात किंवा ऊतींमध्ये ऑक्सिजनची अनुपस्थिती. अॅनोक्सियामध्ये काय असतं, श्वास घेतलेल्या वायूमध्ये म्हणजे हवेमध्ये वायूमध्ये ऑक्सिजन कमी असतो, रक्तवाहिन्यांमध्ये कमी. हायपोक्सिया म्हणजे काय, पेशींमध्ये कमी असतो. अॅनोक्सिया म्हणजे काय, रक्तामध्ये कमी आहे किंवा श्वास घेतलेल्या वायूमध्ये कमी आहे, अॅनोक्सियाचा डिफरन्स. हायपोनिया म्हणजे काय असते, श्वसनाचा दर कमी असतो. हायपोनिया मी तुम्हाला सांगितलं ना, श्वसनाचा दर कमी असतो. ऍपनियामध्ये काय असतं, प्रोलॉंग श्वसन असतं, त्यामुळे श्वसनाचा दर कमी असतो. इथे काय असतं, श्वसनाचा दर ऑलरेडी कमी असतो, म्हणजे श्वसनाची ताकद उरत नाही. हायपरनिया म्हणजे काय असतं, श्वसनाचा दर जास्त असतो. म्हणजे असं नॉर्मल आपले 14 ते 18 श्वसन होतात ना, किंवा 15 ते 20 होतात ना, काही पुस्तकामध्ये 15 ते 20 दिलंय, काही याच्यामध्ये 14 ते 18 दिलंय. तर काय होतं, त्याचा दर जास्त असतो. शरीरामध्ये CO2 जर जास्त झाला तर CO2 हायपर कॅपनिया पुढचं येते, श्वसनाचा दर जास्त झाला त्याला काय म्हणतो आपण, हायपरनिया. आणि हायपर कॅपनिया म्हणजे काय, श्वसनामध्ये जर बघितलं शरीरामध्ये CO2 जास्त होऊन जातो, त्यामुळे पण काय होतं, O2चं प्रमाण कमी असतं, त्यालाच काय म्हणतो आपण, हायपर कॅपनिया. आता श्वसनासंबंधी हे काय, ते सिम्पटम्स आहेत किंवा त्याला म्हणतो आपण चिन्ह, लक्षणं असं म्हणतात. आता आजार, आता दमा काय असतो, याच्यामध्ये दमा जर बघितलं, दमा काय असतो, श्वास घेण्यात काय होतं, अडचण निर्माण होते. त्यामध्ये काय असतं, काही ॲलर्जन्स असतात, ॲलर्जी निर्माण करणारे घटक असतात, ते मास्टपेशींमधून काय होतात, ॲलर्जन्समुळे काय होतं, मास्टपेशींमधून हिस्टामिन तयार होतं. मास्टपेशी कुठे असतात, त्वचेखाली असतात, लिव्हरमध्ये असतात, या मास्ट सेल काय असतात, मॉडिफाईड WBC असतात. तर या हिस्टामिन बाहेर टाकतात. हिस्टामिन मग काय होतं, हिस्टामिनमुळे काय होतं, सिक्रिशन्स बॉडीमध्ये वाढतात. मग तसंच कुठे सिक्रिशन होतं, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये सिक्रिशन वाढतं, म्हणजे फुफ्फुसाच्या ट्रॅकियामध्ये, ब्रॉन्कसमध्ये सिक्रिशन वाढतं, म्हणजे कफ वाढतो, त्यामुळे काय होतं, श्वास घ्यायला त्रास होतो. असं कशामुळे होतं, अस्थमामध्ये. अस्थमा एक आजार असतो, अस्थमा. आणि दुसरा असतो COPD, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर. हे सिमिलर असतात. अस्थमा जर बघितलं तर याच्यामध्ये पण काय होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, हवा कमी जाते, कफ जास्त निघतो, आपली श्वासनलिकाचा आवाज येतो, घर 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 असा आवाज येतो अस्थमामध्ये पण. मग श्वास घेण्यास याच्यामध्ये अडचण होते, त्या COPD मध्ये पण अडचण होते. पण अस्थमा काय असतो, अस्थमा हा औषध गोळ्या दिल्यानंतर रिव्हर्सिबल होतो. COPD हा मोस्टली रिव्हर्सिबल नसतो, त्याच्यामध्ये कंडिशन खराब होतात जाती. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर, याच्यामध्ये अस्थमा जर बघितला, हा कसा असतो, जेनेटिकल असतो किंवा काही ॲलर्जन्समुळे तयार होतो. म्हणजे कोणाला धुळीची ॲलर्जी असते त्यामुळे अस्थमा डेव्हलप होतो. काहींना जेनेटिकल म्हणजे हेरिडिटरी आलेला असतो. हेरिडिटरी म्हणजे आई वडिलांना अस्थमा असेल तर त्याला अस्थमा होऊन जातो. अस्थमा मोस्टली काय होतो, लहानपणी होतो, 40च्या आत वयामध्ये अस्थमा होतो. अस्थमा एक तर चाइल्डहुडमध्ये अस्थमा तयार होतो,
किंवा अर्ली स्टेजमध्ये अस्थमा तयार होतो. सीओपीडी जो होतो हा मोस्टली 40 नंतर तयार होतो, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर. याच्यामध्ये काय असतं, याचे पॉझिटिव्ह फॅक्टर वेगळे असतात. म्हणजे एखादा धुळीमध्ये काम करत असतील काय पोल्युटेड एरियामध्ये तर सीओपीडी तयार होतो. एखादा सिगरेट पित असेल तर त्याला सीओपीडी तयार होतो, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर. म्हणजे अस्थमा वेगळा आहे, सीओपीडी सिमिलर आजार असतात. पण याचा हा काही ॲलर्जन्समुळे होतो. हा कशामुळे होतो, पोल्युशनमुळे होतो, सिगरेटमुळे होतो, व्यसनामुळे होतो सीओपीडी. अस्थमा जो असतो हेरिडिटरी असतो, काही ॲलर्जन्समुळे होतो अस्थमा. अस्थमामुळे पण श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याच्यामुळे दम लागतो, माणसाला काय लागतो, दम लागतो. ॲलर्जन्समुळे तो काय होतो, तयार होत असतो. अस्थमामध्ये जर बघितलं तर श्वासन नलिका जी असते ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स यामध्ये काय असते, सूज येते. मी तुम्हाला सांगितलं सूज येते आणि त्याच्यामध्ये काय होतं, म्युकस सिक्रेशन वाढतं ॲलर्जन्समुळे. त्यामुळे काय होतं, खोकला, शिंका, अतिरिक्त श्लेष्मामुळे श्वासनलिका श्वास घ्यायला त्रास होतो, बंद पडते. आणि हे दुसरा आजार आहे सीओपीडी वेगळा, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर तुम्हाला सांगितलं मी. व्यावसायिक श्वसन विकार म्हणजे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादं ऑक्युपेशन असेल, एखादा समजा टायरच्या कंपनीत काम करतो तर त्याच्यातलं टार वगैरे ते काळ जमा होत जातं. एखादा गिरणीमध्ये काम करतो त्याची घाण जमा होते. एखादा प्रदूषणमध्ये काम करतो त्याच्यामुळे घाण जमा होते लंग्समध्ये. मग दगड फोडणाऱ्या उद्योगातील व्यक्तींमध्ये काय होतं, ऑक्युपेशनल डिसऑर्डर होतं. त्याच्यामध्ये जर बघितलं कारणे काय असतात, सिलिका, ॲस्बेस्टॉस असे हानिकारक पदार्थ दीर्घकाळ संपर्कात आल्यामुळे सिलिकॉसिस, ॲस्बेस्टॉसिस याचे शरीक्षण. याच्यामध्ये काय होतं, मग बॉडी काय होते, त्याला तोंड देण्यास अक्षम होऊन जाते आणि ते आपल्या फुफ्फुसामध्ये जमा होऊन जातात आणि फुफ्फुसाच्या तंतुमय ज्या उती असतात त्याला डॅमेज करतात किंवा अल्व्हिओलाला डॅमेज करतात. त्यामुळे फायब्रोसिस होतं. फायब्रोसिस म्हणजे काय, फायब्रोसिस म्हणजे एखादी सेल जर आता सेल आहे तिचं डेथ झाली मग तिच्यात तिथे काय होतात, असे फायबर तयार होऊन जातात, फायब्रोसिस होऊन जातं तिचं डेथ झाल्यानंतर फायब्रोसिस होतं. तसंच फुफ्फुसामध्ये अल्व्हिओलाचं फायब्रोसिस होऊन जातं. मग ते एक कमी होऊन जातं, असं फायब्रोसिस होऊन जातं. कोरोनामध्ये असं फायब्रोसिसच व्हायचं. अल्व्हिओलाचं काय होतं, फायब्रोसिस म्हणजे वायू कोशानं तीव्रता सूज येते, बहुतेक जागा द्रव आणि मृत होऊन जातात आणि त्या पांढऱ्या पेशींनी भरल्या जातात. पांढऱ्या पेशींनी काय होतं, एखादी जखम झाली तर तिथे काय होतं, WBC जमा होतात, फायबर जमा होतात, थ्रोम्बोलायटिक एजंट जमा होतात आणि तिथे काय होतं, क्लॉट होऊन जातो किंवा फायबर तयार होऊन जातं. ते फायब्रोसिस असं म्हणतात. वायुकोशांमध्ये पडदा कोसळल्यामुळे काय होतं, मग वायू विनिमयात पृष्ठभागात क्षेत्र कमी होऊन जातं. पेशी डेड झाल्यामुळे फुफ्फुसे फुगतात, श्वास बाहेर टाकणे कठीण होऊन जातं. दुसरं एम्फायजेमा. एम्फायजेमामध्ये काय होतं, श्वासनलिका किंवा वायुकोश या पिशव्यांना काय होते, सूज येते आणि ते प्रसरण पावतात. म्हणजे अल्व्हिओलाई काय होतात, प्रसरण पावतात, सूज येते त्यांना, अल्व्हिओलाला एम्फायजेमामध्ये. एपिलेक्टिक एम्फायजेमामध्ये काय होतं, श्वासनलिका वायुकोशांना काय होते, सूज येऊन जाते. सिगरेट ओढणे, इतर कारणे, धूर, विषारी पदार्थ याच्यामुळे दूषण वायुकोशांच्या भित्तींचे नुकसान होतात. म्हणजे वायुकोश काय होतात, अल्व्हिओलाई कोलॅप्स होऊन जातात. कशामध्ये, एम्फायजेमामुळे. त्यामुळे कोसळल्यामुळे काय होतं, वायुकोशांचे पडदे कोसळल्यामुळे वायू विनिमयाचा पृष्ठभाग क्षेत्र कमी होऊन जातं, फुफ्फुसे फुगतात, श्वास बाहेर टाकणं कठीण होऊन जातं. म्हणजे लंग्स फेल्युअर या लोकांमध्ये होत असतं. कशामध्ये, एम्फायजेमामुळे. त्यामुळे व्यसन करायचं नाही. हे आपलं क्लिनिक आहे, मोर्या क्लिनिक, नवी पेठेमध्ये, गांजवे चौकामध्ये, पुण्यामध्ये आपलं क्लिनिक आहे. गांजवे चौकामध्ये, गांजवे चौकातले नवलेपद जो आहे त्या ठिकाणी आपलं क्लिनिक आहे. त्या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करू शकता. नंतर या आपल्या जे पेज आहे त्याला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या ॲपला जा, तुम्ही ॲप डाउनलोड करा. आपण आता वेगवेगळे कोर्स टाकायला सुरुवात करणार आहे. 1 तारखेपासून आपली सायन्सची बॅच होणार आहे आणि त्यानंतर आपण जॉग्राफीची पण बॅच टाकणार आहे. सायन्सची जी बॅच असणार ती UPSC MPSC जी असणार त्याच्या प्रिलिमसाठी उपयोगात होणार आणि कंबाईनचा प्रिलिम प्लस मेन्सचा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर केला जाणार. आणि जी जॉग्राफीची बॅच असणार ती प्री कम मेन्स असणार. मराठीमध्ये जॉग्राफी, GS1चं जॉग्राफी जे मेन्सचं ते कव्हर केलं जाईल आणि सगळ्या प्रिलिमचं जॉग्राफी त्याच्यामध्ये कव्हर केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.